मुंडे भेटीनंतर धस मस्साजोगमध्ये. देशमुख कुटुंबियांची घेतली भेट. धस पुन्हा विश्वास संपादित करणार. पाहिलं, भाजपचे आमदार सुरेश धसांना मुंडे समर्थकांकडून कडाडून होणारा हा विरोध. काळे झेंडे दाखवून धसांविरोधात मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि परळीची बदनामी सुरेश धस यांनी केली. ती त्यांनी थांबवावी अशी मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मुंडे आणि धसांच्या भेटीनंतर प्रकरणावर पडदा पडण्याऐवजी दोन्ही बाजूकडून विरोधाला अधिकच धार आली. आष्टीला यायचे, आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का. लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू. हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती. आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं. दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या भेटीनं टीकेचे धनी ठरलेल्या धसांनी मस्साजोग ग्रामस्थांचा आणि मराठा समाजाचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील या प्रकरणात सहभागी आहेत, त्यांना सह आरोपी करणं आवश्यक असल्याची मागणी धस यांनी केली. कृष्णा आंधळे अटक होणं गरजेचं आहे. वाशी पोलीस स्टेशनचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख फड, दत्ता बिक्कड हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपास करून यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी मस्साजोगकरांची या ठिकाणी मागणी आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी आमदार धसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली. त्यामुळे धसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. धसांनी केसानं गळा कापल्याची टीका होऊ लागली. त्यामुळे धसांनी आता सावध पवित्रा घेत मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा विरोधाची धार तीव्र केली. आता हा विरोध केवळ स्वतःची छबी वाचवण्यासाठी धस करतायत की खरंच यातून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळतो हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.